नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। राज्यातील काही मंत्र्यांच्या अरेरावी वृत्तीचा शिवसेनेने कोल्हापुरात मूक आंदोलनातून निषेध केलाय। जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत संबंधित मंत्र्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। SM पाटील युवा मंचतर्फे पंचक्रोशीतल्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा भव्य सत्कार झालाय। प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांचा गौरव करत नव्या पिढीला दिली प्रेरणादायी सलामी। मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या तयारीत असताना माजी अध्यक्ष AY पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। सहकारात समीकरण बदलण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भादवले आरोग्य केंद्रात रुग्णांना खाऊ वाटप व योजनांचे प्रबोधन करण्यात आले। जनतेशी नाळ जोडणारा विधायक उपक्रम राबवण्यात आला। सरकारच्या वचनभंगामुळे शेतकरी संतप्त। कोल्हापूर प्रहार जनशक्ती संघटनेने ठिय्या आंदोलन करत सरकारला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न केला। कर्जमाफीचा प्रश्न मात्र ऐरणीवर। हातकणंगलेत उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत 234 बॉक्स देशी दारूसह दुचाकी जप्त। एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल। स्थानिक पोलिसांची गुप्त माहिती ठरली निर्णायक। गांधीनगरसह 13 गावातील योजनेचं काम केवळ 50% अडकलेलं पाहून आमदार महाडिक यांनी ठेकेदारांना जप्त झडती घेतली। निधी खर्च होतो पण पाणी पोहोचतं का, प्रश्न केला उपस्थित। स्पेअर पार्ट नसल्यामुळे ग्राहक त्रस्त असताना मनसेच्या आंदोलनामुळे कोल्हापुरात सर्व ओला इलेक्ट्रिक शोरूम बंद। मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांनी माफी मागत तात्काळ सेवा सुधारण्याचं आश्वासन दिलं। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।